नमस्कार. बॉस हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? कदाचित अशी व्यक्ती जी सतत आदेश देत असते. पण कामाचं जग खूप वेगाने बदलतंय आणि 2026 मध्ये टिकून राहायचं असेल तर नेतृत्वाची एक नवीन पद्धत गरजेची आहे. ती म्हणजे सेवक नेतृत्व. चला आज हेच जाणून घेऊया की ही केवळ एक सॉफ्ट स्किल नाही, तर एक जबरदस्त बिझनेस स्ट्रॅटेजी कशी आहे. तर मग विचार करण्यासारखा प्रश्न आहे की तो पारंपरिक बॉस आता खरंच कालबाह्य झाला आहे का? म्हणजे आजच्या जगात फक्त आदेश देऊन कामं करून घेणं ते कितपत चालतं? ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आपण आज उत्तरं शोधणार आहोत. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर आपण 5 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. 1. हे सेवेद्वारे नेतृत्व म्हणजे नेमकं काय? 2. ते नेहमीच्या लीडरशिपपेक्षा वेगळं कसं आहे? 3. यासाठी कोणते गुण लागतात? 4. आकडेवारी याबद्दल काय सांगते? आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं म्हणजे हे आपण प्रत्यक्षात कसं आणू शकतो. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. सेवक नेतृत्व ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सेवक नेतृत्व म्हणजे असं तत्वज्ञान जिथे नेता हा मुळात एक सेवक असतो. त्याचा पहिला उद्देश फक्त टार्गेट पूर्ण करणं नसतो, तर आपल्या टीममधल्या लोकांची आणि समाजाची वाढ करणं हा असतो. आणि हा फक्त एक चांगला विचार नाहीये. सेंटर फॉर क्रिएटिव्ह लीडरशिप सारख्या संस्थांच्या अभ्यासानुसार हे सिद्ध झालं आहे की हाच यशाचा नवा फॉर्म्युला आहे. या संपूर्ण संकल्पनेचं सार रॉबर्ट ग्रीनलीफ यांच्या 1970 मधल्या या एका प्रश्नात आहे. ते विचारतात की ज्यांची तुम्ही सेवा करता ते एक व्यक्ती म्हणून मोठे होतात का? बघा, 50 वर्षांनंतरही हा प्रश्न आजही तितकाच खरा आहे. नेतृत्वाची खरी कसोटी हीच तर आहे. ठीक आहे, मग यात आणि नेहमीच्या लीडरशिपमध्ये नेमका फरक तरी काय आहे? चला आता या दोन्ही दृष्टिकोनांची समोरासमोर तुलना करून बघूया. हे बघा, फरक अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे. एकीकडे पारंपरिक नेता पदावरून आणि अधिकारातून शक्ती मिळवतो, तर दुसरीकडे सेवक नेता विश्वास आणि सहानुभूतीतून शक्ती मिळवतो. पण सगळ्यात मोठा बदल कुठे आहे माहितीये? यशाच्या व्याख्येत. पारंपरिक मॉडेलमध्ये KPI पूर्ण झाले की यश मिळालं असं मानतात, तर इथे टीमचा आरोग्य आणि विकास हेच खरं यश मानलं जातं. मग असा लीडर बनायचा असेल तर आपल्यात कोणते गुण असायला हवेत? चला, या नेतृत्व शैलीचा DNA काय आहे, ते 10 आवश्यक गुणधर्म कोणते आहेत ते पाहूया. ही यादी तशी मोठी आहे, पण यातले काही गुण ते तो अगदी महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ मन वळवणे, म्हणजे लोकांना आदेश देण्याऐवजी त्यांना आपल्यासोबत येण्यासाठी प्रेरित करणे. किंवा विकासासाठी वचनबद्धता, म्हणजे फक्त आपलं नाही तर आपल्या टीममधल्या प्रत्येकाच्या प्रगतीची जबाबदारी घेणं. आणि हो, ऐकणे, नुसतं ऐकण्यासाठी नाही तर समोरच्याला समजून घेण्यासाठी ऐकणे. हेच गुण खऱ्या नेतृत्वाचा पाया आहेत. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण खरंच याचा कंपनीला काही फायदा होतो का? आता आपण बघूया की आकडे काय सांगतात. आणि खरं सांगतो, हे आकडे पाहून तुम्ही चकित व्हाल. सगळ्यात पहिला आकडा बघा, 85%. ज्या कंपन्यांमध्ये सेवक नेतृत्व आहे ना, तिथे कर्मचाऱ्यांचा सहभाग तब्बल 85% जास्त असतो. याचा अर्थ लोक फक्त आपलं काम करत नाहीत, तर ते त्यांच्या कामाशी, त्यांच्या टीमशी मनापासून जोडलेले असतात. आणि जेव्हा लोक एवढे गुंतलेले असतात तेव्हा त्याचा थेट परिणाम कशावर होतो? तर कर्मचारी कंपनी सोडून जात नाहीत. अशा कंपन्यांमध्ये कर्मचारी गळतीचं प्रमाण तब्बल 50% कमी होतं. विचार करा आजच्या काळात हे किती महत्त्वाचं आहे. आता बोलूया इनोव्हेशनबद्दल. जेव्हा लोकांना सुरक्षित वाटतं, जेव्हा त्यांना खात्री असते की त्यांच्या नवीन कल्पना ऐकून घेतल्या जातील, तेव्हाच तर ते धाडस करतात, बरोबर? म्हणूनच अशा टीम्समध्ये 67% जास्त इनोव्हेशन होतं. आणि या सगळ्याचा शेवट कुठे होतो? तर थेट परफॉर्मन्सवर. जास्त एंगेजमेंट, कमी टर्नओव्हर आणि भरपूर इनोव्हेशन. यामुळे काय होतं? तर अशा टीम्स आपलं टार्गेट पूर्ण करण्याची शक्यता 24% वाढवतात. हे आकडे खोटं बोलत नाहीत. सेवा करणं हे फक्त चांगलं नाही, ते तुमच्या बिझनेससाठीही फायद्याचं आहे. चला, का करायचं हे तर आता आपल्याला चांगलंच कळलंय. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, कसं करायचं? चला, शेवटच्या भागात पाहूया की हे नेतृत्व आपण आपल्या रोजच्या कामात कसं आणू शकतो. घाबरू नका, हे खूप अवघड नाही. सुरुवात या 3 सोप्या गोष्टींनी करता येते.
पहिली गोष्ट, लोकांना काय करायचं ते सांगण्याऐवजी प्रश्न विचारा. दुसरी, त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करा, नवीन तयार करू नका. आणि तिसरी, जेव्हा यश मिळेल तेव्हा त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ नका, ते संपूर्ण टीममध्ये वाटा. बघा, फक्त बोलण्यातला एक छोटासा बदल आहे हा, पण त्याचा परिणाम जबरदस्त आहे. हे काम कर असं म्हणण्याऐवजी हे ध्येय गाठायला मी तुला कशी मदत करू शकतो असं विचारून बघा. एका क्षणात तुम्ही आदेश देणाऱ्या बॉसवरून एका समर्थक नेत्यामध्ये बदलता. जाण्यापूर्वी एक गैरसमज दूर करूया. अनेक लोकांना वाटतं की सेवक नेतृत्व म्हणजे दुबळेपणा. पण तसं अजिबात नाही. उलट मोठे ध्येय ठेवण्यासाठी आणि इतरांना ते गाठायला मदत करण्यासाठी जो कणखरपणा आणि जे धैर्य लागतं तेच खरं सेवक नेतृत्व आहे. तर आज आपण पाहिलं की सेवक नेतृत्व ही केवळ एक कल्पना नाही, तर भविष्यात यशस्वी होण्यासाठी एक सिद्ध आणि डेटा आधारित मॉडेल आहे. आता जाता जाता मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जातो. या आठवड्यात तुम्ही असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलाल ज्यामुळे तुम्ही तुमच्या टीमची अधिक चांगली सेवा करू शकाल? यावर थोडा विचार नक्की करा.